उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाची साथ देणार का? अहो, हा प्रश्न मुंबईतला नाहीये, चंद्रपूरमधला आहे. कारण चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेत असणार आहे. भाजप आणि काँग्रेस दोघेही चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी इच्छुक आहेत आणि सक्रिय आहेत. महापौर आमचाच होईल असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार ते सुद्धा अशाच प्रकारचा दावा करतात. मात्र त्यासाठी दोघांनाही गरज आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेची. अशा वेळेला ठाकरे कुणाला पाठिंबा देणार? ठाकरेंचं काय ठरलंय पाहूयात. चंद्रपुरात महापौर पदावर भाजप आणि काँग्रेसचा दावा. चंद्रपुरात ठाकरेंची सेना ठरणार किंग मेकर. उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ देणार की भाजपची? चंद्रपुरात सत्ता स्थापनेच्या संघर्षात आता ठाकरेंनी ट्विस्ट आणलाय. चंद्रपुरात एकूण जागा आहेत 66, त्यापैकी काँग्रेसनं जिंकल्या 27. काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या आघाडीच्या एकूण जागा 30. भाजपनं जिंकलेल्या जागा आहेत 24, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले. इतर नगरसेवक 6. अशी चंद्रपुरातली स्थिती आहे. कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे लहान पक्षांचं महत्त्व वाढलंय. भाजपचं संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी असतानाही भाजपनं महापौर पदावर दावा केला. इतर पक्ष भाजप बरोबर येतील, तसंच काँग्रेसच्या नगरसेवकांशी चर्चा झाल्याचं सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळ उडवून दिली. तसंच विविध पक्षांशी संवाद सुरू असल्याचंही मुनगंटीवार म्हणतात. शिवसेनेसोबत काही चर्चा झाली का? चर्चा तर काँग्रेसचे काही नगरसेवक ज्यांना वाटतं की विकासासाठी भाजपचा सोबत यावं त्यांच्याशी चर्चा. आता ती सफल किती होईल हे येणारा काळ सांग. शहराच्या विकासासाठी जो भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या नेतृत्वाला सहकार्य करायला तयार असेल त्याची सोबत शहराच्या प्रगतीसाठी निश्चित घेतलेलं आहे. आणि कोण काही म्हणू देत. काल काही सुधीर मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत. सर्व आमच्याकडेच आहेत. ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत. आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत. थोडक्यात भाजपला सत्ता स्थापनेसाठी सगळेच पर्याय खुले आहेत असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे 6 नगरसेवक जिंकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि 2 नगरसेवक असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा भाव वाढलाय. बघा, चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा. नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे. एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील. आज असं काही नाही आहे. व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते. आम्ही एकच आहोत. काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील. नाही, ते उभाटांची आपली युती नव्हती, पण उभाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत. म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. गेल्या वेळी चंद्रपूर महापालिकेवर भाजपची सत्ता होती. यंदाही महापालिकेतल्या सत्तेसाठी भाजप आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांचं स्वबळावर महापौर पदाचं गणित जुळत नसतानाच ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट महापौर पदाची मागणी केल्यानं सत्तेचा पेच वाढलाय. चंद्रपुरात किंगमेकरच्या भूमिकेत असलेले ठाकरे आता महाविकास आघाडीच्या एकीला स्मरून काँग्रेस सोबत जाणार की जुना मित्र भाजपची साथ देणार याची सर्वाधिक उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.